अशी मनस्वी अल्लड जराशी हट्टी जशी लाट एक अनावर स्वप्नांच्या त्या बेटावरती तिने बांधले काचेचे घर हसरे होते सारेच आरसे चित्रे सुखाची या भिंतीवर असे एक वादळ आले परी तुटले नात्यांचे झुंबर जाती एकदा ते सोडून हात पाहती न मागे कधीही वळूनी पर्यंतरी प्रेम सता येती दुरावलेली मने जुळूनी मोहिनी ओ मोहिनी प्रत्येक गोष्ट ना वधवून घ्यायची असते तुला. मला ना कळत नाही की तुझ्यावरती मुली कशा काय भाळतात. मैडम अभी वो अपनी नैक है. हो पण मिस्टर अनमोल ही नॅक मोहिनीवर ट्राय करू नका. चुकीच्या ठिकाणी चुकीची रिएक्शन देण्याची तुझी पूर्वीपासूनची वाईट सवय आहे. रंगमंचावरचे नियम इथे लावू नकोस तू. हे घर आहे आपलं. तू दोन्ही ठिकाणी तसंच वागतेस. हे जर तुझं जजमेंट असेल तर मला काहीही बोलायचं नाही. मी तुला विनंती करतोय, कृपा करून मोहिनीला परत घरी घेऊन ये. मग हे सत्कर्म तूच का नाही करत? तर त्याला काय वाटेल? आपले बाबा आपल्या जवळ नाहीत आणि आई तिची अशी. आई आई येते ग. बंधू घरी जेवायला येशील ना? ठरल्या वेळी ठरला प्रश्न कसा काय विचारतेस तू? आता यात एवढं चिडण्यासारखं काय बाळा? चिडले नाहीये मी, पण आता पण काय? बघ जमलं तर ये. दारात बांगडे घेतले होते ना म्हणून विचार. बांगडे थँक्यू, नक्की ये. वा 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 वा. सकाळी सकाळी माय लेकींचं असं उतू जाणारं प्रेम बघून मन प्रसन्न झालं. या दामले अण्णा, पेपर हवा असेल? हो ना. बाबांचा वाचून झाला की देते. सुरेश अजून घरात आहे? हो. तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे मलेरिया डेंग्यू साथ सुरू आहे म्हणून विचारतो. हा प्रश्न ना खरं तर तुम्हाला विचारायला हवा. काल अज्जूच्या बाबांकडे स्वेटर मागायला गेला होतात म्हणे. हिवताप वगैरे नाही ना? नाही तसं असेल तर लांबूनच बोला बाबा आमच्याशी. बंधू तुला उशीर होतोय ना? जा निघ चल आणि जेवायला वाट बघते मी. घरी ये. आज काही खास बेत आहे वाटतं. तुमच्या कामाचं नाही हो अण्णा. घशात काटा अडकला ना तर डॉक्टरांना बोलवायला लागेल. बांगडे केलेत घरी. फाड फाड बोलते होई छोटी, मोठी कशी गरीब गाय. काय झालं? तुमचा चेहरा का उतरला?
नाही काही नाही, मी यांना बोलवते. अरे अण्णा असे उभे का? या बसा. बसायचं राहू दे रे. तू घरी कसा म्हणून काळजी वाटली नाही, म्हणजे काही गंभीर बाब तर नाही ना? नाही गंभीर काही नाही अण्णा, तुमच्या आशीर्वादाने सगळं छान चाललंय. मी पेपर आणते. हा तुमची थोरली खूप दिवसात दिसली नाही, आणि आज तुमचे जावई बापू. हॅलो, हो आहेत. हो सांगते. हो का? हा सांगते. हो अण्णा, गॅसवर दूध ठेवून आलात का? हो. दीपाचा फोन होता, जा बघा लवकर. अरे बापरे, महादेवा काय झालं असेल? महादेवा काय झालं असेल रे बाबा? अगं तू परत का आलीस? हे अण्णा आले होते ना घरी, मला खात्री होती दोघं जण डोक्याला हात लावून बसला असाल. काय सगळं विचारून गेले असतील ना? हे बघ, अण्णांचं तोंड बंद करता येईल, पण अशी किती लोकांची तोंड आपण बंद करणार आहोत? कमॉन यार, मोहिनीचं जयदेवशी पटत नाही, दोघं वेगळे झाले. आता तो त्याचं लाईफ जगतोय आणि ताई ताईचं लाईफ जगते. सो सिंपल. ते कोणाचं तोंड बंद करायचा प्रश्न येतोय कुठे? हो का? मग इतकं सिंपल आहे तर तू परत का आलीस? तुमच्यासाठी. मोहिनी मोहिनी मोहिनीचं जयदेवशी पटत नाही, दोघं वेगळे झाले. आता तो त्याचं लाईफ जगतोय आणि ताई ताईचं लाईफ जगते. सो सिंपल. ते कोणाचं तोंड बंद करायचा प्रश्न येतोय कुठे? हो का? मग इतकं सिंपल आहे तर तू परत का आलीस? तुमच्यासाठी. हे आले होते ना, यांचं तोंड बंद करायला आले. हे बघ बंधू, तू जे काही म्हणतेस ना ते पटतंय मला, पण विनाकारण सगळं बिनसत चाललंय ह्याचं वाईट वाटतंय. हे बघा, आपल्या मुलीने घर सोडलं हे मी मान्य करते, चूक झाली तिची. पण जयदेवने सुद्धा लगेच असं काय केलं जिजूनी? काही नाही ग, सगळा बालिशपणा. ताई कुणाशी तरी बोलताना कुणीतरी फोटो काढला आणि तो जयदेवला पाठवला, तर त्याने लगेच यांना गाठ. हे बघ एक मिनिट, मला जयदेवने नाही सांगितलंय, मग अजितनी सांगितलं. तो असं म्हणाला की चन्ना तिथे नसताना सेक्रेटरी बरोबर मोहिनी तिथे एकटी राहते हे जगाला कळलं. एक मिनिट, अनमोल चन्नाकडे राहत नाही, तो जस्ट फेरी मारतो. हो, पण जयदेवला हे कोण सांगणार? दॅट्स इट. आई बाबा, तुम्हाला एक कळतंय का? कोणीतरी आहे जे या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय. अगं पण असं कोण कशाला करेल? सुवर्णा, संशय आहे असं नाही म्हणता येणार. आणि इथे वेळ कोणाला आहे ताई आणि जयवरती लक्ष ठेवायला? असं म्हणू नका. हा, आठवतंय ना, ताईच्या लग्नाची तारीख ठरली तेव्हा किती निनावी पत्र आली होती जयूबद्दल गैरसमज करणारी. हो, पण मग असं असेल ना तर प्रत्येकाकडे संशयाने बघायला हवं. वेल, मग कधीपासून बघायचं? ए, तुला काही मस्करी वाटते? ऑफकोर्स. चिल्ड. संशयाने बघायचं ना तर कोणाला आपल्यावर संशय येता कामा नये. आता आपली नेक्स्ट स्टेप हीच असेल की ताईला कसंही करून घरी घेऊन यायचं. अगं ए बबडू, बबे, ए बबे, बबे, ए बबे, बघ ग बघ, दारावर कोण भिकारी आलाय तो, सारखा बेल मारतोय. अरे अरे, काय काळवेळ आहे का भीक मागायची? ए भिकारे, अरे बबडू, ए बबडू, ए बबडू.
आत्या 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 काय होत आहे? हार्टचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? अटॅक येतोय? काय होतंय काय मला सांगा. अरे ए ए ए ए खुड्या, अरे मी प्रणव रूपिणी साधना करते. ही साधना केलं ना की सतेज, तल्लग्न, हुशार माझ्यासारखं व्यक्तिमत्व तयार होतं. ही साधना कर म्हणजे तू पण तसंच नाही 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 नको 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 आत्या आत्या त्याहीपेक्षा महत्वाचं काम आपल्याला पार पाडायचंय. आत्या तुमच्यासाठी. आणि आता तुमच्या मनात काय चाललंय ना हे मी चांगलं ओळखतो. मोहिनीला जर ह्या घरात येऊ द्यायचं नसेल ना तर तुम्हाला इथे बसून सगळी सूत्र हलवावी लागतील. ए हे तू मला काय सांगतोय? मी ऑलरेडी हालचाल सुरू केली. दाखव का दाखव का? ये, ये. नाही नाही नको 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 आपल्याला हालचाली बघायच्या नाहीत. रिझल्ट काय ते सांगा. रिझल्ट बघायचा. हा हे बघ. बबिता, बबिता, ओ माय डार्लिंग. थांब थांब. बबिता, ये बबडू ये. बबडू ये. ए बबडे. नाही नाही हा बबिता रिझल्ट येतोय. अच्छा रिझल्ट आहे का? हा 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 मध्ये तुम्हाला काय होतंय? हा साधना. साधना. बबडी. ये. बबडी, ए बबडे ये गो ये. ए बबडू ये गई ये गई. काय ग आई? हे बघ ओळखलं कोण आहे? हा? हे ना अजित सरपोतदार. यांना ना मी नाटकात पाहिलंय. अगं माझं शोध होते. किती हुशार आहे माझी मुलगी. अच्छा 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 म्हणजे मोहिनीची ह्या घरातली रिप्लेसमेंट हीच आहे तर. खरं तर हीच येणार होती या घरात. हिचाच हक्क या घरावर. कळलं? आत्या ही माझ्याकडे अशी काय बघते? लक्ष देऊ नका तिच्याकडे. ती खुश झाली ना की असंच काहीतरी करते. ए बबडू ए बबडू. जा यांच्यासाठी चहा करून आण जा. आणि हो तुझ्यासारखा चहा करू नका.
एका कपाला 6 चमचे साखर. असं कसं करेन मी? आधीचे किती गोड आहे. ए जा 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 ए म्हणजे बोडू ए माझं. आत्या ते आता मी जे काय बोलतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. मोहिनी मोहिनी आधीचे किती गोड आहे. ए जा 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 ए म्हणजे बोडू ए माझं. आत्या ते आता मी जे काय बोलतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. सुलोचनाच्या घरी सुलोचना नसते आणि तिकडे मोहिनी आता एकटीच असते. एकटीच? एकटी म्हणजे तो चन्नाचा असिस्टंट येऊन जाऊन असतो. हा जयदेव सगळं माफ करेल पण स्वतःची रिप्लेसमेंट तो सहनच करू शकत नाही. आणि हाच मुद्दा आपल्याला धरून ठेवायचा आहे. बरं झालं तू हे मला सांगितलं. यस. जयदेव आता घरी येऊच दे मग बघ त्याला विश्वास बसेल. अहो ते तुमची ती काय ते आता ते हा 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 ते प्रणव रूपिणी साधना कधी येणं कामाला येणार. तल्लग माझ्या चहा तयार आहे. हा घ्या चहा आणि छान झालं असं म्हणा. टेस्ट करायच्या आधीच तिला आवडतं सगळ्यांनी छान म्हटलेलं. म्हणा म्हणा म्हणा. आत्ताच कपाळाला हात मारू नका. आणि ही वेळ येऊ द्यायची नसेल ना तर मी सांगते ते नीट ऐका. मला जयदेव नको. आणि जर का माझं स्वयंवर करायचं असेल ना तर या अजितशीच करायचं. आणि जर का हा नाही म्हणाला ना तर मी तुम्हा दोघांचे काय उद्योग चाललेत ना ते जयदेवला सांगेन. टायमिंग्स काय म्हणालात तुम्ही? हां दुपारची वेळ जास्त सुटेबल वाटते मला. प्ले स्कूलमध्ये घातलं तर त्याला लहान मुलांमध्ये मिसळायची सवय सुद्धा होईल आणि थोडा चेंज पण मिळेल. हां पत्ता मालविया क्रॉस रोड नंबर 5 प्लॉट नंबर 30. एक मिनिट जरा. तुम्ही रोहितच्या स्कूल विषयी बोलताय ना? हो का? मग तुमच्या घरचा पत्ता देऊन कसा चालेल? नाही म्हणजे मालविया रोड हा तुमच्या घरचा पत्ता आहे ना? हॅलो मॅडम मी जरा तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. हां हो नक्की. मॅम रिलॅक्स. रोहित इथनं शाळेत जाईल ना सो तुम्ही इथलाच पत्ता द्या देवल हाऊसचा. पण मी इथे राहीन कशावरून? त्याचं उत्तर तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी गेलात तर बरं आहे नाही तर तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे जाऊ शकता. प्लीज मी तसं का करू? लेडीज हॉस्टेल असताना मी आई बाबांकडे का जाऊन राहीन? लेडीज हॉस्टेलमध्ये? हो का? नाही मग रोहितचं काय? स्पेशल केसमध्ये मुलांना ठेवायची सोय असते तशी. पण एकच प्रॉब्लेम आहे. मॅम अहो अशा ठिकाणी तुम्हाला आधी अपॉइंटमेंट लेटर सबमिट करावं लागतं. म्हणजे सेल्स गर्ल्स किंवा त्या प्रकारचे जॉब नाही चालत त्या ठिकाणी. पण मग मी काय करू? अनमोलजी चन्ना तुम्हाला एकदा म्हणाली होती ना मी सांगितलं की तुम्ही जॉब बघा. ती वेळ आली आहे अनमोलजी. मला जॉबची गरज आहे.
प्लीज माझ्यासाठी जॉब बघा ना. मला माझा विचार करायचा असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. अनमोलजी प्लीज माझ्यासाठी जॉब बघा ना. नक्कीच. पण मोहिनी मॅम, मला सांगा, तुम्ही कशा प्रकारचं काम करू शकता? कशा प्रकारचं काम करू शकते मी? मोहिनी जयदेव खांडेकर, किती कठीण प्रश्न आहे. जयदेव आहे ना त्या अजितपेक्षा लाख पटीने बरा आहे. तुला सांगते, तू जर माझ्या मनासारखं केलं ना तर मी माझ्यासाठी बसायला चांदीचा पाट आणि 12 महिने चांदीच्या ताटात जेवेल असा नवस बोलली ग अष्टभुजेला. मेरे बारे में क्या पूछ रही थी? हेच की तुम्ही मोहिनीला भेटायला इकडे आला होतात का? नाही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या ॲब्सेन्समध्ये तुम्ही इथे येऊ नये.